हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं स्टँडर्ड बॉडीजचा त्यांच्या सेंट्रल ॲक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, म्हणजे थोडक्यात आपण त्याची फॉर्म्युले बघितली. सी मी लास्ट लेक्चर संपताना एक गोष्ट सांगितली होती. तर सपोज माझ्याकडे एक रिंग आहे आणि त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस तो मला माहीत आहे IC = mr². पण मला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस विच पासेस थ्रू इट्स डायमीटर, राईट, विच इज अलॉंग इट्स डायमीटर. म्हणजे ही रिंग अशी फिरते डायमीटरच्या अलॉंग, तर तो किती असेल हा प्रश्न मला सोडवायचा होता. सो मग अशा प्रकारचे प्रश्न जर मला सोडवायचे स्टँडर्ड बॉडीच्या बाबतीत किंवा एखाद्या दिलेल्या कुठल्याही शेपच्या बॉडीच्या बाबतीत, इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रल ॲक्सिस इज गिवन, तर मग मला काहीतरी मेथड लागेल आणि एक्झॅक्टली त्या मेथड्स आपल्याला आता या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे. सो वी आर गोइंग टू डिस्कस 2 important theorems in rotational motion to determine the moment of inertia about the bodies about the given axis. So theoremचे नाव आहे. पहिलं थेरम आहे आपलं पॅरलल ॲक्सिस थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, ठीक आहे. आणि नेक्स्ट थेरम आहे आपलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. सी याच्या नावातच सगळं काय आहे. पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये पॅरलल शब्द वापरला, याचा अर्थ आपल्याला ज्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो ॲक्सिस हा सेंट्रल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे, राईट. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या कळल्या पाहिजे. एक तर आपल्याला सेंट्रल ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपला आता पाठ असायला पाहिजे. मगच आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून ज्या ॲक्सिस भोवती आपल्याला विचारलेला आहे तो काढू शकतो, ठीक आहे. आणि त्यासाठी आपण त्याची मॅथमॅटिकल स्टेटमेंट अगोदर शिकणार आहे. दुसऱ्या ह्याच्यात परपेंडिक्युलर शब्द वापरला आहे. मग याचा अर्थ काय झाला तर जो ॲक्सिस, ज्या ॲक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो आपल्या दिलेल्या ॲक्सिसला नक्कीच परपेंडिक्युलर असला पाहिजे, सेंट्रल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असला पाहिजे. मग थेरमचा वापर करून आपण व्हॅल्यूज टाकून रिक्वायर्ड जे काही फॉर्म्युला आहे तिथपर्यंत आरामात पोहोचू शकतो, राईट. सो लेट अस अंडरस्टँड वन बाय वन. सो आपण पॅरलल ॲक्सिस थेरमची अगोदर स्टेटमेंट समजून. सी पॅरलल ॲक्सिस थेरमची मॅथमॅटिकल स्टेटमेंट मी अगोदर लिहितो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं आहे. सपोज माझ्याकडे एक बॉडी आहे, ठीक आहे. त्या बॉडीचं सेंट्रल ॲक्सिस या C पॉईंटमधून जात असतं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सपोज IC. आणि मला प्रश्न विचारलेला आहे टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस विच पासेस थ्रू O, ठीक आहे. सो लेट इट बी IO, राईट. आता मला विचारलेल्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती माझा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IO आणि मी माझ्याकडे जो सेंटर आहे बॉडीचा त्या सेंटरमधून तो ॲक्सिस ड्रॉ केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला स्टँडर्ड फॉर्म्युल्याने माहिती आहे IC, ठीक आहे. मग आता ह्या बॉडीसाठी मी 2 ॲक्सिस तयार केले. माझा ॲक्सिस त्याला मी पॅरलल आणि बॉडीच्या सेंटरमधून जाणारा ॲक्सिस ड्रॉ केला, हा दुसरा. ह्या दोघांमध्ये अंतर आहे सपोज H, राईट. दोघांमध्ये सपोज अंतर किती आहे H आणि बॉडीचं टोटल मास आहे M. तर मग अकॉर्डिंग टू पॅरलल ॲक्सिस थेरम माझा जो रिक्वायर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असणार आहे IO = सेंट्रल मोमेंट ऑफ इनर्शिया मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रल ॲक्सिस प्लस मास ऑफ बॉडी इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्सिस, राईट. सो दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर पॅरलल ॲक्सिस थेरम. तर स्टेटमेंट आता कशी आपल्याला तयार करता येईल. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट द गिवन ॲक्सिस इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ its moment of inertia about a parallel axis passing through the center of body and the product of mass and square of distance between 2 axes. So this is the statement for parallel axis theorem. So बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायचं ठरलं तर 2 मार्काला तुम्हाला ही स्टेटमेंट विचारू शकतात. तुम्ही ही स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल फॉर्म जर त्याचं इक्वेशन लिहिलं 2 मार्क मिळते. कधी कधी 3 मार्कासाठी बोर्ड याला डेरिवेशन स्वरूपात विचारतात. सपोज बोर्डाने विचारलं स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया, असा प्रश्न बऱ्याच वेळेस बोर्डाने विचारलेला आहे. तर आपल्याला याचं थोडं जॉमेट्रिकल अनालिसिस करावं लागेल आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची जी बेसिक थेअरी आहे ती आपल्याला इथे वापरावं लागेल. सो लेट अस अंडरस्टँड दॅट प्रूफ, ठीक आहे. आपण ते प्रूफ समजून घेऊ कसं, म्हणजे तुमचा बोर्डाचा प्रश्न तयार. सो क्वेश्चन काय आहे आपला, स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, ठीक आहे. तर उत्तर कसं पाहिजे त्यासाठी, कन्सिडर ए बॉडी ॲज शोन इन फिगर. एक बॉडी कन्सिडर करा, ठीक आहे. लेट IO be the moment of inertia of a body about an axis which passes through the given point O. Let
center of mass or center of body, and IC with the moment of inertia of a body about an axis passing through its center. Let h be the distance between two axes and m be the mass of body. ही एक अशी एक यादी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. कन्सिडरेशन. नाउ लेट अस कन्सिडर अ स्मॉल मास dm ऑफ ए बॉडी. ठीक आहे. आता मी तुमच्या पुस्तकाचे नोटेशन वापरतो. सो लेट अस कन्सिडर ए स्मॉल मास dm ऑफ ए बॉडी ॲट अ डिस्टन्स. ठीक आहे. सो ओके, नो नीड ऑफ डिस्टन्स आपण इथं नाव लिहू. So let us consider a small mass dm at some distance from both the axes. Now join this line and extend this line like this. Draw the perpendicular from dm on the line produced. Let it be, let us say it is A point. Okay. Now join these two lines, you will get triangles like this. So इथं आपल्याला दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. आता आपल्याला इथे जॉमेट्रीचा वापर करून वी कॅन सॉल्व दी रिक्वायर्ड इक्वेशन अँड वी कॅन अरेंज द फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. ती सगळ्यात अगोदर मोठा ट्रायंगल कन्सिडर करा. आता मी याला थोड्या वेळाकरता इथं एम म्हणतो. ठीक आहे. किंवा दुसरा एखादा पॉईंट घेतो मी पी घेतो इथं. ठीक आहे. सो देयर इज द मास डीएम ॲट पॉईंट पी. सो फ्रॉम जॉमेट्री ऑफ ट्रायंगल व्हॉट वी कॅन सी इज PC square is equals to PA square plus CA square. So मी पायथागोरस थेरम वापरले आहेत. राईट. आता PC square is equals to PA square plus हा CA दोन भागात होत आहे. एक CO and OA. So CO plus OA bracket square. Right? This is PA square. तर मी ह्या ब्रॅकेटला एक्सपांड करतो. दिस इज CO square plus OA square plus twice of CO into OA. मी इथं त्या ब्रॅकेटला मॅथमॅटिकली एक्सपांड केलं. राईट. नाव वी हॅव स्टेटमेंट लाईक दिस. ठीक आहे. नाव कन्सिडर दिस स्मॉलर ट्रायंगल. इन दिस स्मॉलर ट्रायंगल व्हॉट वी कॅन सी इज PA square plus this OA square is equals to OP square. Right? What we can see is PA square is equals to this PA square plus this OA square. हा छोटा ट्रायंगल. परत पायथागोरस थेरम वापरलं. It is equals to OP square. So let us put the value of PA square in this equation. From this PA square is OP square minus OA square. So we put this value in this equation. Therefore PC square equals to OP square minus OA square plus OC square or CO square. Let it be CO square plus OA square plus twice of CO into OA. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला इथं स्टेटमेंट तयार होतं. इथं OA आपण कॅन्सल करू. सो काय राहिले शिल्लक आपल्याकडं OP स्क्वेअर प्लस CO स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ CO इंटू OA. दिस इज PC स्क्वेअर. ठीक आहे. सो ही स्टेटमेंट लक्षात घ्या. आता आपण इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मास DM ने मल्टिप्लाय करू. मास DM. सो व्हॉट विल हॅपन PC स्क्वेअर इंटू DM इज इक्वल टू OP स्क्वेअर इंटू DM प्लस CO स्क्वेअर इंटू DM प्लस 2CO इंटू OA इंटू DM. आणि आपण याचं इंटिग्रेशन घेऊन टाकू थोडं. सो PC स्क्वेअर DM इज इक्वल टू इंटिग्रल OP स्क्वेअर DM प्लस इंटिग्रल CO स्क्वेअर DM प्लस इंटिग्रल ट्वाइस ऑफ CO इंटू OA इंटू DM. ठीक आहे. सो अशी स्टेटमेंट तयार झाली. लक्षात आलं मी काय केलं. मी अगोदर मोठा ट्रायंगल कन्सिडर केला. पायथागोरस थेरम लिहिलं. त्यानंतर CAची किंमत टाकली. तो ब्रॅकेट एक्सपांड केला. त्यानंतर छोटा ट्रायंगल कन्सिडर केला. ही स्टेटमेंट लिहिली. यातनं PAची किंमत याच्यात टाकली आणि त्याला थोडंसं सॉल्व केलं आणि परत DM ने मल्टिप्लाय करून इंटिग्रेशन घेतलं. आता केअरफुली पहा. हे इंटिग्रेशन म्हणजे काय. DM आणि PC द डिस्टन्स ऑफ DM फ्रॉम द सेंट्रल ॲक्सिस. राईट. PC द डिस्टन्स ऑफ DM फ्रॉम द central axis. See here
we have to find out. Actually, this should be our central axis and this is our required axis. So we change it little bit. So it is a part of consideration. So anyway, आता आपल्या लक्षात येईल this OP. Now this will become PO. Here like this. PO, and accordingly we have to change the other things. So anyway, लक्षात घ्या. Here little mistake I have done. Okay, anyway, so you have to consider two triangles. Then you have to make two statements. You have to put the values in there, in one of the statement, and you have to finally write this in integration form. After writing in integration form, I will tell you in the short. So this is nothing but the moment of inertia of this dm about this axis. So this is our IO, which is equals to, this is nothing but Cp square. Here instead of OP you can write Cp square. So if you write Cp here at the entire places, then everything will be resolved, right? So instead of OP, then you have to write Ca, then Ca, then Ca, here you can also take Ca. So whatever changes that you can make, and then it is IC square plus, this is nothing but the entire mass of the body, right? So that you can write m, and the distance is h square, right? And this part becomes 0 because the point passes to the same point, so we cannot take the moment there. So finally it will come like this. So IO, moment of inertia, is equals to IC square plus this mh square. So this is how you can prove the parallel axis theorem with the help of simple geometry, right? So main thing is, from the CET point of view, moment of inertia about given axis is moment of inertia about the central axis plus mass into distance square. So this statement should be in your mind always, right, to find out the moment of inertia. So let us take one example to clear the concept. Suppose we have to find out moment of inertia of a ring about an axis passing through its circumference, tangent to its circumference, and perpendicular to its plane. Okay, so that is our target. So let IO be the required moment of inertia. Now we know, let us draw the central axis parallel to the given axis, which is at a distance h. Now in this case h is equal to r, right? Let m be the mass of ring. So we know by parallel axis theorem, IO is equal to IC plus mh square, right? Here, as it is a ring, IC is, आता इथं आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे, राईट? IC is equal to किती घेतला आपण? mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला इथं पाठ पाहिजे, मग तो आपण mr स्क्वेअर घेतला, राईट? आणि इथं h is equal to r आहे, त्यामुळे IO is equal to किती येणार? mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर. So it becomes 2 times mr square. So this is the required expression. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता by using parallel axis theorem. Now let us understand the perpendicular axis theorem. So perpendicular axis theorem, the name itself indicates, we can use this theorem to find out the moment of inertia about the given axis which is perpendicular to the central axis. Only thing, this theorem is mostly applicable to the laminar bodies like plates किंवा फरशी वगैरे ज्या लॅमिनार शेपच्या बॉडीज असतात. तर आपण जर एक अशीच लॅमिनार बॉडी कन्सिडर केली, suppose this is its central axis, right? We have to find out moment of inertia about some axis which is in the plane and perpendicular to this axis. So draw one more axis. Let it be x, let it be y, let it be z. Okay? So these are the three axes. Now according to perpendicular axis theorem, the statement काय सांगते, moment of inertia of a body about the perpendicular axis, about the axis which is perpendicular to its plane, is algebraic sum of the moment of inertia of body about the two mutually perpendicular axes
इन द प्लेन ऑफ द बॉडी, राईट. मग इथं ते काय येतील, आय एक्स अँड आय वाय. म्हणजे साध्या भाषेत समजून घ्यायचं तर दिलेल्या बॉडीचा परपेंडिक्युलर ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया तो काय असतो, त्या बॉडीच्या प्लेनमध्ये असलेल्या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस भोवतीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज. आणि ते दोन्ही ॲक्सिस सुद्धा सेम पॉईंटमधून पास होतात, राईट. सो दिस इज द स्टेटमेंट. नाउ यू कॅन ऑलवेज प्रूव्ह द स्टेटमेंट अगेन युझिंग द जॉमेट्री, राईट. इथं प्रश्न येईल स्टेट अँड प्रूव्ह द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. Again you have to consider a body of mass m, then consider some point dm in the plane of body which is at a distance, let us say x from y axis, then y from x axis, and then r from your z axis. Then in such a case you have to again use the geometry, a right angle triangle. Here it is again right angle triangle. You have to write down the equations, and then multiplying by dm and then taking integration, you can arrive the conclusion. So I will explain you the application of this theorem for the ring itself, right. So आपण आता रिंगच्या बाबतीत परत एक प्रॉब्लेम तयार. So I will draw the problem here. Suppose this is the ring, this is central axis. We know the moment of inertia IC is equal to mr square, but our target is to find out moment of inertia about the diameter ऑफ ring. लेट इट बी ID. ठीक आहे. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमप्रमाणे आपण आणखी एक डायमीटर काढू जो ह्या डायमीटरला परपेंडिक्युलर आहे. त्याचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल, ID. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय झेडचं काम करतो इथं IC, हा ID असं इक्वेशन जर तयार केलं तर IC विल बिकम ID प्लस ID, राईट. देअरफॉर ID दॅट इज रिक्वायर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया इज IC डिवायडेड बाय 2, that is mr square with standard value divided by 2. Now this is our required answer, right. So this is how you can solve the problems on perpendicular axis, right. So there are so many, I will give you in the assignment, and I will also help you to solve some problems based on the perpendicular axis parallel axis theorem. So both the theorems are important from board point of view as well as for the CETs, right. So मी थोडक्यात रिवाइज करतो. आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या कन्सेप्टमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बॉडीज कसा काढायचा, त्यानंतर त्याची एक लिस्ट आपण तयार केली होती. प्रत्येक स्टँडर्ड बॉडीचं सेंट्रल ॲक्सिस भोवतीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो. त्यानंतर पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, त्याचे प्रूफ्स. सो महत्त्वाचे प्रश्न, डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, what is the moment of inertia about central axis of the given body, short answer question. त्यानंतर what is the radius of gyration, what is its physical significance, then state parallel axis theorem, state perpendicular axis theorem, prove parallel axis theorem, prove perpendicular axis theorem. These are the questions which can be asked in board. आणि याच्यावरचे न्यूमरिकल्स जर तुम्ही सॉल्व केले then you can deal with the MCQs, right. So we'll stop here, and in next lecture we'll discuss about the momentum of a rotating body. ठीक है, थैंक यू.